शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रार्थना करूया. आजची उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रभुदेवा, आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. ज्याचं आम्ही वंदन करावं, त्याच्यापुढे आम्ही नतमस्तक व्हावं, त्याची आराधना करावी, स्तुती करावी, ज्याचं ऐकावं असा केवळ तूच आहेस. तू आमच्यावर प्रेम करतोस, आम्हाला आशीर्वाद देतोस, आमची दररोज काळजी घेतोस. या तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. प्रभुदेवा, आज आम्ही तुझी उपासना करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, परंतु तरीही आम्ही एकत्र येऊन तुझी उपासना करत आहोत. तू आमची उपासना मान्य करून घे, आम्हाला आशीर्वाद दे. आणि प्रभुदेवा, तू आमच्याशी बोलतोस ते ऐकण्यासाठी आमच्या मनाची तयारी कर. प्रभुदेवा, आजची उपासना तू चालव. ही उपासना तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना येशूचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. आज आपल्या उपासनेमध्ये स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतायत लंडनहून वैशालीताई, शर्ली आणि शेरिल. प्रथम ऐकूया शर्ली आणि शेरिल यांचं हे गीत, ऐ मेरे मन प्रभू की तू आराधना कर. फार सुंदर गीत आहे, ऐकूया. प्रभु की तू आराधना
शर्ली शेरिल हे सुंदर गीत सादर केलं. तुमचे मनापासून आभार. आणखीन नवीन गीतं घेऊन आपण प्रभूची आराधना करूया. आता वैशालीताई गीत सादर करतायत. ऐ खुदावन बता, स्तोत्रावर आधारित हे फार सुंदर गाणं आहे. ऐकूया, प्रभूची उपकार स्तुती करूया आणि आपणही गाऊया.
वैशालीताई, या सुंदर गीताबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो. आता देवाचं वचन वाचण्याची वेळ झाली आहे आणि पुण्याहून शैलजाताई प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. यहुद्याचे पत्र 1 ते 4 वचने आपण वाचूया. नमस्कार. देव पित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक, यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहुदा याच्याकडून दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळोत. खोटे शिक्षक व नैतिक अधपात याबाबत सूचना. प्रियजन हो, आपल्या समायिक तारणाविषयी तुम्हास लिहावयाची मला मोठी ओढ लागली होती. तरी एकदाचाच पवित्र जनांच्या हवाली केलेला जो विश्वास, त्याचे समर्थन करण्यासंबंधीचा बोध तुम्हास लिहून पाठविण्याचे मला अगत्य वाटले. कारण दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक माणसे चोरून आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी माणसे आपल्या देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारतात. येथे शास्त्रपाठ संपतो. शैलजाताई, प्रभूचं वचन वाचण्यात आमचं पुढारीपण केलं, तुमचे मनापासून आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. पाठसंगीतामधून हे गीत गाऊया. उपासना संगीतामधून आपण गीत क्रमांक 108 गाऊया, आत्मसमर्पण. आणि आपण आपली दान परमेश्वराला अर्पण करूया. अर्पितो प्रभूला सर्वच काही, अर्पितो प्रभूला सर्वच काही, त्वरेने माझ्या मनी तू राही. अर्पितो प्रभूला संसार माझा समजून गमतो, निशिदिनी खटपट त्याची मी करीतो. तुझा मी आता जाणून नमितो, तुझा मी आता जाणून नमितो. ख्रिस्ता दयेने दिनास पाही. अर्पितो प्रभूला बुद्धी जी दिली तू माझीच वाटे, गर्वाने फुगुनी हृदय फाटे. शोकाने आता कंठ हा दाटे, शोकाने आता कंठ हा दाटे. प्रभू मी पापी किती तू साही. अर्पितो प्रभूला किती मी हट्टी ऐकेन वाणी. माझीच इच्छा नेहमी वाणी. सर्वची अर्पी आता प्राणे, सर्वची अर्पी आता प्राणे. तुझ वाचून या कोणीच नाही.
अर्पितो प्रभुला तनु हे झिजवी तुझ्याची पायी मन हे लावी तुझ्याची ठाई धन हे खर्ची तुझ्याची कारी धन हे खर्ची तुझ्याची कारी सर्वस्व माझे तुलाच वाही अर्पितो प्रभुला. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट ही तुझ्यापासून आम्हाला प्राप्त होते. आमचं स्वतःचं असं आमच्याजवळ काहीच नाही. जे काही तू दिलं आहेस ते तुझी कृपा आहे. प्रभू, तू आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. तो आम्हाला अन्न, पाणी, निवारा, आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या आहेत. तुझ्यावरील प्रीती प्रगट करण्यासाठी अत्यंत अल्प असं दान आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा स्वीकार कर. हे दान तू आशीर्वादित कर आणि या दानाचा उपयोग सुवार्थ प्रसारासाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी होऊ दे, अशा मी प्रार्थना करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. प्रभू, तू आमचा स्वीकार कर आणि आमचा उपयोग तुझ्या गौरवी सेवेमध्ये होऊ दे. आजची भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तुझं वचन आम्ही ऐकत असताना आम्हा सर्वांच्या अंतकरणाची तू तयारी कर. जो संदेश तू आज आमच्याकडे आणणार आहेस तो स्वीकारण्यासाठी, त्याचं पालन करण्यासाठी आम्हा सर्वांना तुझी कृपा तू पुरव. मान, महिमा, गौरव तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतोय. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. प्रभूचा संदेश आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांना भेटून मला अतिशय आनंद वाटतो. तर आपण यहूदाचे पत्र या अभ्यासाकडे वळूया आणि पाहूया या पत्रामधून प्रभू आपल्याला काय सांगू इच्छितो. सुरुवातीची 2 वचनं ही अभिवादनाची वचनं आहेत. काय म्हणतो यहूदा त्या ठिकाणी? देव पित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक यास येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा यांच्याकडून दया, शांती व प्रीती ही तुम्हाला विपुल मिळत. पत्राचं लेखन करणारा कोण आहे? याकोबाचा बंधू यहूदा. तेवढीच ओळख करून देत होतो. परंतु जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस हा कोण यहूदा आहे हे आपल्या लक्षात येतं. हा यहूदा जो याकोबाचा भाऊ होता तो येशूचा भाऊ आहे. आणि या यहूदाविषयी आपल्याला मत्तेकृ शुभवर्तमानाचा 13वा अध्याय आणि 55व्या वचनामध्ये माहिती मिळते. काय आपण पाहतो त्या ठिकाणी? वचन 55. हा सुताराचा पुत्र ना, याच्या आईला मरिया म्हणतात ना, याकोब, योसे, शिमोन व यहूदा हे याचे भाऊ ना, याच्या बहिणी त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कोठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. यहुदी लोक प्रभू येशू ख्रिस्ताविषयी अडखळले आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयी बोलताना त्याच्या कुटुंबाची माहिती त्यांनी दिली. मार्क शुभवर्तमानामध्ये 6व्या अध्यायामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. मार्क शुभवर्तमान 6वा अध्याय आणि 3रं वचन. जो सुतार, जो मरियाचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ, तोच हा आहे ना, आणि याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना, असे ते त्याच्याविषयी अडखळले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेश ज्यांचा सन्मान होत नाही असे नाही, परंतु त्याच्या देशात, त्याच्या आपतेष्टात अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान
होत नसतो. प्रभू येशू ख्रिस्ताने एक महत्त्वाचं वास्तव सांगितलं. संदेश त्याचा सन्मान त्याच्या गावात, त्याच्या लोकात, त्याच्या घरात होत नाही. आणि याचा अनुभव मी खूप घेतला आहे. पुष्कळदा आपल्या घरचे लोक आपल्याला गृहीत धरतात. मी अनेक ठिकाणी संदेश देण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी माझा फार सन्मान केला जातो. परंतु पुष्कळदा आपल्या स्वतःच्या लोकांमध्ये ते मला गृहीत धरतात. ज्यावेळेस मला लोक संदेश देण्यासाठी आमंत्रण देतात त्यावेळेस ते कमीत कमी 1 महिना आधी किंवा कमीत कमी 1 आठवडा आधी ते मला आमंत्रण पाठवतात आणि म्हणतात की आपण उपलब्ध आहात का. पण तुम्हाला पुष्कळदा हा अनुभव आला आहे की घरच्या लोकांमध्ये जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जातो तेव्हा म्हणतात, हां तुम्ही आता द्या ना संदेश. जणू काही संदेश असा तयारच असतोय, कधी पण पालकाने उठावा आणि संदेश द्यावा. अशा प्रकारे अत्यंत सहजपणे आम्ही संदेशाकडे पाहतो. संदेश त्याचा सन्मान आपल्या घरात होत नाही हे आम्हापैकी अनेकांना त्याचा अनुभव येत असेल. तर असा हा याकोबाचा बंधू यहुदा. त्यांच्याविषयी जर आपण अधिक माहिती घेतली तर आपल्याला हे समजतं, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमकडे जात होता त्यावेळेस ते त्याला म्हटले, तू जा ना तिथे, चमत्कार दाखव. तू स्वतःला सिद्ध कर, म्हणजे लोक तुझ्या मागे येतील. कारण त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याच्या घरातील लोकांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. अर्थात पुनरुत्थानानंतर त्यांचं जीवन बदललं. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची खरी ओळख झाली. आणि मग आपण प्रेषितांच्या कृत्या 1 अध्यायामध्ये पाहतो की मरिया आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व भाऊ आणि बहिणी त्या प्रार्थना सभेला उपस्थित होते. आणि तोच यहुदा आता प्रभूचा शिष्य झालेला आहे आणि प्रभूची सेवा करत आहे आणि मंडळीला तो पत्र लिहित आहे. ख्रिस्ती लोकांना तो पत्र लिहित आहे आणि स्वतःची ओळख काय करून देतो? याकोबाचा बंधू यहुदा. तो येशूचा बंधू म्हणून ओळख करून देत नाही. स्वतःकडे मोठं पण घेत नाही. तो म्हणतो तो याकोब, ज्याने याकोबाचं पत्र लिहिलं, जो मंडळीचा पुढारी होता, त्या याकोबाचा मी भाऊ आहे. अशा प्रकारे तो अत्यंत नम्रपणे स्वतःची ओळख करून देतो. स्वतःशी मोठेपणा तो गाजवत नाही. त्याला सांगता असं, मी येशूचा भाऊ आहे. आपल्याला माहीत आहे की पुष्कळदा एखाद्या नेत्याचा जर भाऊ असतो तो त्याचा पुष्कळ फायदा घेत असतो. हा माझे बंधू आहेत ते. आणि अशा प्रकारे पुष्कळदा विशेषतः राजकीय पुढाऱ्यांमध्ये आपण पाहतो की जे घरातील लोक असतात ते पुष्कळदा त्या राजकीय व्यक्तीच्या पदाचा दुरुपयोग करत असतात, त्याचा गैरफायदा घेत असतात. पण या ठिकाणी यहुदा काय म्हणतो? मी याकोबाचा भाऊ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी काय म्हणतो तो? येशू ख्रिस्ताचा दास. तो जरी भाऊ होता तरी आध्यात्मिक सत्य त्याने ओळखलं होतं की मी त्याचा भाऊ नाही, पण मी त्याचा दास आहे. त्याच्या जीवनामध्ये हे आध्यात्मिक सत्य त्याने अनुभवलं होतं की मी त्याचा भाऊ असण्यापेक्षा मी त्याचा दास आहे, हे महत्त्वाचं आहे. माझं रक्ताचं नातं काय आहे हे महत्त्वाचं नाही, परंतु मी माझ्या विश्वासाच्याद्वारे देवाचा दास झालो आहे. मी ख्रिस्ताचा दास झालो आहे याची साक्ष तो देतो. पहा त्याचा नम्रपणा पहा. तो एक मंडळीचा पुढारी होता. त्याला फार मोठं गर्वाने सांगता आलं असतं, मी येशूचा भाऊ आहे, ऐका तुम्ही माझं. नाही, तो म्हणतो मी येशू ख्रिस्ताचा दास आहे. आणि खरा सेवक तोच आहे की जो अशा प्रकारे स्वतःला नम्र ठेवतो. लोक पुष्कळदा माझ्याविषयी फार चांगले शब्द वापरतात आणि त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. परंतु मी हे नेहमी सांगत असतो की मी अत्यंत अशक्त आहे, मी दुर्बळ आहे, मी चुकणार आहे. मी जो कोणी आहे तो प्रभूच्या कृपेमुळे आहे. प्रभूच्या कृपेशिवाय माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. माझ्यामध्ये काहीच चांगुलपण नाही आहे. केवळ देवाची कृपा आहे. त्यामुळे देव माझ्यासारख्या अत्यंत अशक्त व्यक्तीचा सुद्धा उपयोग करू शकतो. यामध्ये केवळ देवाचं गौरव आहे. देवालाच आम्हाला उंच करायला पाहिजे. आम्ही स्वतःविषयी बढाई मारून चालणार नाही. आजकाल आपण पुष्कळदा पाहतो मोठमोठ्या सेवकांची ओळख अशा प्रकारे करून देण्यात येते. देवाचे महान सेवक आणि त्यांच्याविषयी बऱ्याच मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या जातात. परंतु जो देव महान आहे, ख्रिस्त जो महान आहे, त्याचं गौरव आपण करायला पाहिजे. त्याला आपण नेहमी उंच करायला पाहिजे. आणि या ठिकाणी यहुदा ते करत आहे. स्वतःशी 2 गोष्टी सांगतो. काय म्हणतो? मी येशू ख्रिस्ताचा दास आहे
आणि मी याकोबाचा बंधू आहे. तो याकोबाला सुद्धा पुढं करतो, याकोबाला सुद्धा उंच करतो. आणि अशा प्रकारे आपली ही प्रवृत्ती असली पाहिजे. आमच्यामध्ये नम्रता असली पाहिजे. आम्ही इतरांना उंच करायला पाहिजे. तो कोणाला लिहित आहे? देव पित्याला प्रिय असलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ज्यांना उद्देशून लिहित आहे, त्यांचं वर्णन अतिशय अद्भुत रीतीने करतो. काय म्हणतो? देव पित्याला प्रिय असलेले लोक आहेत ते. त्यांच्या जीवनाकडे पाहिल्यानंतर यहुदाची साक्ष ही आहे की हे लोक देवाला प्रिय आहेत. ही चांगली साक्ष नाही का? माझ्याविषयी जर कोणी असं म्हटलं तो देवाला अत्यंत प्रिय आहे, मला किती अभिमान वाटला पाहिजे. देवाला मी प्रिय आहे याच्यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही की देव माझ्यावर प्रेम करतो. देवामुळं मी जो काही आहे तो आहे. देवाला प्रिय असलेले लोक असे आम्ही आहोत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. माझ्याविषयी बोलताना कोणी असं म्हणेल का की हा देवाला अत्यंत प्रिय आहे, देवाचा आवडता आहे? दाविदाविषयी असं म्हटलं गेलं, मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट. देवाच्या अंतःकरणाशी असलेला असा हा देवाचा सेवक होता. तो राजा होता, तो लढवय्या होता, तो असा होता, तसा होता. यापेक्षाही त्याची ओळख ही होती की हा मनुष्य देवाच्या अंतःकरणाच्या जवळ आहे. आज तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर हे आव्हान आहे की माझ्याविषयी लोक काय म्हणतील, माझी साक्ष काय असेल की मी देवाला प्रिय आहे का? दुसरी गोष्ट यहुदा या ठिकाणी ही सांगतो, येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक. आम्ही पाचारण झालेले लोक आहोत. मंडळी ही देवाचे निवडलेले लोक आहेत. मंडळीचं वर्णच ते आहे. मंडळी म्हणजे एखाद्या चर्चचे मेंबर्स नाहीत. मंडळी म्हणजे एखाद्या चर्चचे पदाधिकारी असं नाही आहे. मंडळी म्हणजे पाळक आणि बिशप आणि हे नाहीत. मंडळी म्हणजे देवाचे पाचारण केलेले लोक, देवाचे पाचारण असलेले लोक. आज माझं पाचारण झालेलं आहे का हा प्रश्न मला विचारायला पाहिजे. मी कुठल्या मंडळीचा सभासद आहे, मी कुठल्या पदावर आहे, याला महत्त्व नाही आहे. देवाचं पाचारण मला आहे का हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले. ज्या लोकांना यहुदा लिहित आहे त्यांच्याविषयी तो असं म्हणतो, हे येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले लोक आहेत. पहा किती मोठा सन्मान आहे तो की हे लोक येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले आहेत. येशूनं निवडून घेतलेले आहेत. येशूच्या कामासाठी खास त्यांची निवड झालेली आहे. आज आमच्या जीवनामध्ये हे घडणं आवश्यक आहे. आमच्या जीवनामध्ये ही साक्ष असणं महत्त्वाचं आहे की येशू ख्रिस्तानं मला राखून ठेवलेलं आहे. मी जो काही आहे तो येशू ख्रिस्तानं मला राखून ठेवल्यामुळे आहे. माझ्या स्वतःच्या प्रयत्नानं मी जर काही धडपड करत असेल तर ते सर्व व्यर्थ होईल, माझा नाश होईल. परंतु येशू ख्रिस्तानं मला या जगामध्ये राखून ठेवलेलं आहे. या जगामध्ये जीवन जगत असताना आम्ही अनेकदा मोहात पडतो, अनेकदा संकटात पडतो, अनेकदा अयोग्य मार्गामध्ये जातो. परंतु येशू आमचं संरक्षण करतो, तो आम्हाला राखून ठेवतो. आणि त्यामुळं आमच्या ख्रिस्ती विश्वासामध्ये आम्ही टिकून राहतो. आम्ही पुढे पुढे आणि पुढे जातो. आज अशा प्रकारे आमची साक्ष आहे का हा विचार आपण करूया. मी ख्रिस्तासाठी राखून ठेवलेलं आहे, ख्रिस्ताने माझं पाचारण केलेलं आहे, त्यामुळे मी मंडळीमध्ये आहे. त्या लोकांना यहुदा लिहित आहे. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये, दया, शांती व प्रीती तुम्हाला विपुल मिळवत. सर्वप्रथम यहुदा स्वतःविषयी सांगतो की मी याकोबाचा भाऊ, येशू ख्रिस्ताचा दास. आणि मी कोणाला लिहित आहे? जे देवाला प्रिय असे लोक त्यांना लिहित आहे. येशू ख्रिस्तानं ज्यांना राखून ठेवलेलं आहे त्यांना मी लिहित आहे. ज्यांचं पाचारण झालेलं आहे त्यांना मी लिहित आहे. अशा प्रकारे स्वतःची ओळख करून दिल्यानंतर, ज्यांना लिहित आहे त्यांची ओळख करून दिल्यानंतर मग तो त्यांना अभिवादन करत आहे. आणि 3 गोष्टी सांगतो, दया, शांती व प्रीती ही तुम्हाला विपुल मिळवत. पहिल्या मंडळीतील विश्वासणाऱ्यांना तो लिहित आहे. आपण पुढे पाहूया या पत्राचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, का हे लिहिण्यात आलं याविषयी आपण नंतर पाहणार आहोत. परंतु सुरुवातीला अभिवादन करताना तो काय म्हणतो? दया, शांती आणि प्रीती हे तुम्हाला मिळवतं. आज या जगामध्ये आम्हाला ख्रिस्ती जीवन जगत असताना
कशाची आवश्यकता असेल तर देवाची दया, देवाची शांती, देवाची प्रीती. आज आम्हाला देवाची दया, देवाची शांती, देवाची प्रीती याची गरज आहे. आणि त्या गोष्टी या आपल्या ऐकणाऱ्यांना मिळाव्यात, आपलं पत्र वाचणाऱ्यांना मिळाव्यात, ही यहूदाची इच्छा आहे. तो हे म्हणत नाही की तुम्हाला भरपूर संपत्ती मिळो, तुम्हाला उत्तम आरोग्य मिळो, तुम्हाला या जगातील या गोष्टी मिळवत आणि त्या गोष्टी मिळवत, याच्याविषयी तो सांगत नाही. कदाचित आज आम्ही जे प्रीचर्स आहोत, आम्ही लोकांना आकर्षित करण्यासाठी, लोकांनी माझ्याकडे यावं, माझं ऐकावं म्हणून आम्ही वेगळ्या प्रकारची अभिवचनं पवित्रशास्त्रामधूनच शोधून काढतो आणि त्यांना देतो. यहूदा 3च गोष्टी म्हणतो, तुम्हाला दया, शांती आणि प्रीती मिळावी. आणि आज कदाचित आमची सर्वात मोठी गरज आहे. आज आम्हाला देवाच्या दयेची गरज आहे. आम्ही चुकलो आहोत, आम्ही पाप केलं आहे, आम्ही देवापासून दूर गेलो आहोत. आम्हाला पश्चातापाची गरज आहे. देवानं आमच्यावर दया करावी, यासाठी आपण देवाची आरोळी मारण्याची गरज आहे. आणि यहूदाची इच्छा ही आहे की त्याच्या सर्व ऐकणाऱ्यांना देवाची दया प्राप्त व्हावी. आज जगामधील परिस्थिती जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा आज जगाला कशाची गरज आहे? भरपूर पैसा मिळेल, मोठमोठी पदं मिळतील, या सर्व गोष्टीमुळे आम्हाला खरोखर आनंद मिळेल का? नाही. आज जगाला कशाची गरज आहे? देवाच्या दयेचा अनुभव घेण्याची, देवाच्या शांतीची आज गरज आहे, देवाच्या प्रीतीची आज गरज आहे. ज्यावेळेस मी या पालखीमध्ये, वारीमध्ये गेलो होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं, आम्ही ख्रिस्ती लोक जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा आम्ही शालोम म्हणतो. शालोम म्हणजे शांती. ही शांती केवळ देव देऊ शकतो आणि ती शांती आपल्या सर्वांना मिळावी, ही माझी प्रार्थना आहे. अशा प्रकारे मी अत्यंत स्पष्ट रीतीनं देवाचा संदेश त्या विविध धर्मीय लोक जे होते त्यांच्यासमोर दिला. सर्व धर्माचे धर्मगुरू होते. त्यांनी आपापल्या धर्माविषयी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की देव त्याची शांती आम्हाला देऊ इच्छितो. आज जगाला देवाच्या शांतीची गरज आहे. आमच्या गरजा अनेक आहेत, आम्हाला अनेक गोष्टी हव्यात, परंतु या सर्व गोष्टीच्या वर असलेली ती गोष्ट आहे की ती म्हणजे देवाची शांती. ती आज आम्हाला मिळायला हवी. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास, तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी. प्रभू, तू आम्हाला सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस, याबद्दल आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. प्रभू, आज आमच्यामध्ये जे दुःखी आहेत, निराश आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. प्रभू, तू त्यांच्यावर दया कर, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे. त्यांच्या सर्व दुःखातून, अडचणीतून त्यांना तू बाहेर काढ. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर. त्यांना तू भरपूर आयुष्य दे, निरोगी ठेव. तुझ्या योजना त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. प्रभू, आज आम्ही मणिपूरसाठी विशेष प्रार्थना करतो. प्रभू, दया कर, कृपा कर. तेथील सर्व दुर्बळ, निरपराध नागरिकांचं संरक्षण कर. जे लोक त्यांच्यावर हल्ला करत आहेत त्यांना तू आवरून धर. प्रभू, सर्व हिंसाचार थांबावा. या सर्व जमातींनी एकमेकांना समजून घ्यावं, एकमेकांचा सन्मान करावा, आदर करावा, एकमेकांवर प्रेम करावं. यासाठी प्रभू या सर्व लोकांना आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवतो. तुझ्या लोकांचं तू संरक्षण कर, यासाठी आम्ही तुला विनंती करतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू तू आमच्याबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, आमची काळजी घे. तुझी आराधना भक्ती करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.
आमेन. सुवंद्य देवा स्तवाहो त्याला खालीवर तो बाप पुत्र आत्माजा त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रियजनो, आजची उपासना आवडली? प्रभू आपल्याशी बोलला? मग ही उपासना आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना पाठवताय ना? पण आपले अभिप्राय मात्र आम्हाला अवश्य कळवा. आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.